नमस्कार मंडळी, तुम्ही माझा उपासनेविषयीचा व्हिडिओ जर पाहिला असेल तर आजचा हा व्हिडिओ त्याचाच पुढचा भाग आहे असं मला वाटतं. तर उपासनेचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. त्याच्यात मी काय सांगितलं होतं की तुमच्या कुंडलीनुसार तुम्ही कोणती उपासना केली पाहिजे, कोणत्या देवाची उपासना केली पाहिजे आणि मंत्रोपासना थोडक्यात. तर मी प्रामुख्याने मंत्रोपासनाच सांगत असते. आता मंत्रोपासना करण्याच्या ह्या व्हिडिओनंतर मला माझ्या सबस्क्रायबरकडनं एक प्रश्न आला होता, तर त्याकरता हा व्हिडिओ मी प्रामुख्याने करते आहे. तर प्रश्न असा होता मंडळी की जर उपासना करताना माझं काही चुकलं, म्हणजे एखाद दिवशी मंत्र म्हणायचे राहिले किंवा संकष्टी चतुर्थीचा उपवास मी अत्यंत नियमितपणे करते, परंतु एखाद्या संकष्टीला माझा उपवास मोडला किंवा मी करू शकले नाही, तर त्याचे खूप वाईट परिणाम मला भोगायला लागतील का? काय होईल? मला याबाबत मार्गदर्शन करा. आता हा विषय जो आहे तो अत्यंत मोठा आहे, तर माझ्या परीने माझं मत मी याबाबत सांगू इच्छिते. इथे मी इतर कुठलंही एक ठासून असा दावा करत नाही आहे की हे असंच तर बरोबर, तसंच बरोबर. तर माझं मत मी याबाबत मांडण्याचा प्रयत्न करते आहे. आता हा ज्या प्रश्नाचं उत्तर आहे, तर त्याच्या पाठी एक भीती दडलेली असते की आपलं काही चुकलं तर काय होईल? मला शिक्षा होईल का? मोठी शिक्षा होईल का? बरोबर? ह्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधूया की खरंच असं काही होईल का? आणि त्याचं थोडंसं माझ्या दृष्टीने शास्त्रशुद्ध विवेचन करण्याचा मी प्रयत्न करते आहे की ही जी आहे ही प्रामुख्याने सगुण उपासना आहे. म्हणजे मंत्रोपचार असू दे किंवा उपास-तापास असू दे, की निर्गुण उपासना करणं सामान्य माणसाला कठीण आहे, म्हणून त्याचं सोपं स्वरूप सगुण उपासना आपल्याला देण्यात आली, माणसांना देण्यात आली, की जेणेकरून त्याच्यात एक मूर्ती आहे, एक देवाची मूर्ती आहे, गणपतीची आहे किंवा दत्ताची आहे किंवा देवीची आहे, आणि त्याच्यासाठी त्याची पूजा अर्चा हे उपासना जे सगुण उपासनाचे प्रकार आले. मंत्रोपासनाही त्याच्यात आली, देवळात जाणं वगैरे सगळं काही हे या सगुण उपासनेत मोडतं. तर ही सगुण उपासना आहे असं मला वाटतं, कारण निर्गुण उपासना करणं कठीण आहे. जेव्हा तुम्ही निर्गुण उपासना करत असता तेव्हा सतत तुमची उपासना मनातल्या मनात चालूच असते असं मला वाटतं. सगुण उपासना थोडंसं तंत्र आहे असं मला वाटतं, पण काही हरकत नाही. पहिली पायरी सगुण उपासना केली तर निर्गुण उपासनेकडे जाण्यास मदत होते आणि सगुण उपासना करणं अर्थातच सोपं जातं. आता ह्यापाठची दोन एक कारणं मला अशी दिसतात की मला काही होईल का? चुकलं तर मला काही शिक्षा होईल का? या प्रश्नाचं उत्तर शोधताना मला असं सांगावंसं वाटतं की बघा, दोन संकल्पना आहेत. एक म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे तुमच्या आत जे आहे तेच बाहेर आहे. आपलं शरीर हे पंचमहाभूतांनीच बनलेलं आहे आणि बाहेरची ही सगळी सृष्टी जी आहे ती ही पंचमहाभूतांनीच बनलेली आहे. म्हणजे आपण आणि ती सृष्टी हे काही वेगळं नाही आहे. आपण ज्याला देव मानतो, परमेश्वर मानतो, कोणी शक्ती मानतं, कोणी निसर्ग मानतं, त्याचाच आपण एक अंश आहोत. मनुष्य हा या सगळ्याचा एक अंश आहे, म्हणजे आपल्या आत देवाचा अंश आहे. आणि दुसरं तत्त्व म्हणजे वननेस, म्हणजे हे सर्व काही एकच आहे. निसर्ग आणि माणूस हा वेगळा नाही आहे, तर तो एकच आहे. हे सगळं जग, हे सगळं विश्व एकच आहे, एकच आहे. अणु रेणूंपासून बनलेलं आहे, सगळ्याची तत्त्व ही एकच आहेत. तर हे दोन विचार जर आपण मान्य केले, मुळात बेस म्हणून आपण हे मान्य केलं की हो हे असं आहे, तर मग
आपल्याला यातच आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं नाही का? तर सगुण उपासना आपल्याला देण्यात आली सोपी पडते म्हणून. आणि जर हे सर्व एकच आहे, आपल्या देवाचं त्या अंश आहोत, त्या कोणत्या तरी एका शक्तीचाच आपण एक अंश आहोत, असं जर मानलं, तर ही सगुण उपासना करण्यात जर आपण कधीतरी चुकलो किंवा नाही करू शकलो किंवा राहिलं, तर आपणच आपल्याला शिक्षा करणार का? हे ऐकायलासुद्धा थोडंसं विचित्र वाटतं. आणि शिक्षा तरी कशासाठी? तर एखाद दिवस एखादा नियम चुकला म्हणून आपल्याला खरंच काहीतरी मोठी शिक्षा होईल अशी भीती वाटते का? अशी भीती वाटणं योग्य आहे का? तर माझ्या मते नाही, काहीच गरज नाही आहे. मनुष्य धर्म आहे, मनुष्य स्वभाव आहे चुकणं. आणि एखाद दिवशी चुकलं, राहून गेलं, तर त्याकरता काहीही मोठी शिक्षा होत नाही तुम्हाला. शिक्षा तरी करणार कोण? तुम्हीच तुम्हाला शिक्षा करणार आहात. आणि थोडंसं ही भीती घालण्यात आली याचं का? कारण या भीतीने तुम्ही रोज उपासना कराल. रोज उपासना का करायची आहे हे मी त्या व्हिडिओत सांगितलं आहे की सर्वार्थाने सर्वांगीण तुमची प्रगती होण्यासाठी तुम्ही उपासना करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही ह्या स्टेजला असाल तर उपासनेनंतर तुम्ही ह्या स्टेजला पोहोचू शकता आणि शेवटी मुक्तीप्रत तुम्ही जाता. त्यामुळे दररोज काही उपासना करणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून ह्या भीतीने का होईना तुम्ही उपासना कराल. यम धर्म नियम हे घालण्यात आले, खूप गोष्टी त्याच्याशी जोडण्यात आल्या परमेश्वराशी, देवाशी, धर्माशी, या सगळ्या जोडण्यात आला. याचं कारण का की मनुष्य एक नियमबद्ध चौकट पाळेल. पण कधीतरी ही चौकट मोडली गेली चुकून, तर मला नाही वाटत त्याचे फार काही गंभीर परिणाम होतील किंवा मोठा परिणाम होईल. पण तुम्ही जर रोजच चुकवेगिरी करायला लागलात, नाही चला जाऊ दे 4 दिवस मी काय केलं नाही, ठीक आहे 5-6 दिवस नाही झालं माझ्या हातून काही, काय फरक पडतो आहे, 8 दिवसातनं एखादा काहीतरी करू, असं नाही चालणार आहे. ती उपासना नियमित झालं तर तुम्हाला त्याचं फळ नियमित मिळणार आहे. अर्थात माझ्या मते अजून एक मुद्दा म्हणजे उपासना ही केवळ सगुण उपासना नव्हे, तर तुमचं एकंदर वागणूक, चरित्र हे चांगलं असणं, विचार चांगलं असणं, तुम्ही दुसऱ्याला जाणून बुजून त्रास न देणं, खोटं न बोलणं, दुसऱ्याला निरपेक्ष निस्वार्थ मदत करणं, हेही सगळे उपासनेचेच प्रकार आहेत. आणि एखादा मनुष्य जर मंत्र म्हणत नसेल पण ह्या गोष्टी करत असेल तर त्याला निश्चितच चांगली फळं मिळणार आहेत. इथे आपण बोलत आहोत ते सगुण उपासनेविषयी, म्हणजे मंत्रोपासना, पूजा अर्चा, देवळात जाणे, उपास-तापास करणे याबाबतचा हा प्रश्न आहे. म्हणून मी इथे त्याचा उच्चार प्रामुख्याने करते आहे. तर मला असं वाटतं की हे तुम्हाला समजलं असेल. वननेसचा संकल्पना थोडी समजायला कठीण आहे, पण एक क्षण गृहीत असं धरून चाला, कल्पना करा ही की हे सर्व एकच आहे. पण हे सर्व जर एकच आहे, आपण सर्व एकच आहोत, पण तो परमेश्वर आणि आपण एकच आहोत, त्याच्या इतक्याच क्षमता आपल्यात आहेत, फक्त आपल्याला जाणीव नाही आहे. तर हे काही नियम मोडल्याने त्याने फार मोठा फरक पडणार नाही. त्यामुळे तुम्ही ही समजूत डोक्यातनं काढून टाका की अरे बापरे, एक दिवस माझी संकष्टी चतुर्थी चुकली म्हणजे वाट लागली, आता मला तो गणपती बाप्पा शिक्षा करणार. नाही, माझ्या मते असं काही होत नसतं. तर मंडळी, सांगण्याचा हेतू हा की उपासना हा माझा आवडीचा विषय आहे. कारण जेव्हा तुम्ही उपासना करायला लागता तेव्हा तुम्हाला फरक जाणवायला लागतो, आणि जर तुम्ही ती नियमित केली तर त्याची तुम्हाला अतिशय सुंदर चांगली फळं मिळायला लागतात. आणि त्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा मी सांगेन, ही काही जादूची कांडी नाही आहे. तर नियमितपणे तुम्ही उपासना करा आणि त्याची तुम्हाला देव फळं देऊ देत, अशी माझी त्या देवापाशी प्रार्थना. मला असं वाटतं मी तुमच्या शंका दूर केल्या असतील. तरी पण तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला टाईप करून विचारू शकता. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.